राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागांचा धुराळा उडालेला असतानाच जळगावात महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे। ही रस्सीखेच थेट शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना आमदार करायचे, त्यासाठी ते जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी आग्रही आहेत। स्वतः गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा हे बोलून दाखवले की त्यांना त्यांच्या चिरंजीवांना आमदार करायचे आहे, पण त्यांच्या मुलाला आमदार करण्यात सर्वात मोठा विरोध हा महायुतीतीलच त्यांचा मित्रपक्ष असणारा भाजप करतोय। कारण भाजपला जळगाव विधान परिषदेची जागा त्यांच्याकडे हवी आहे। भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी हे स्पष्ट केलंय की महायुतीत संख्याबळ त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ही जागासुद्धा त्यांच्याकडेच असायला हवी। एवढंच नाही तर मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यांना थेट शब्दच दिला आहे की जळगावची जागा भाजपलाच मिळेल। त्यामुळं आता गुलाबराव पाटील थेट एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ भाजप नेत्यांकडे फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे। पण मंत्री गिरीश महाजन कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगावची जागा सोडण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे। स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा या जागेवर आपल्या मुलाला आमदार करण्याची इच्छा व्यक्त केली असताना सुद्धा भाजप आणि मंत्री गिरीश महाजन जागा सोडण्यास तयार नाहीत। फक्त गिरीश महाजनच नाही तर जळगावच्या भाजप खासदार स्मिता वाघ, भाजप आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांनीही जागा सोडण्यास नकार दिला आहे। प्रताप पाटील यांच्या वाढदिवशी सुद्धा त्यांचा भावी आमदार म्हणून बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळं या जागेवर नक्की काय होणार? भाजप ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडणार का? गुलाबराव पाटलांचे चिरंजीव आमदार होतील की नाही? नक्की काय घडतं या जागेवर? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जळगाव विधान परिषदेच्या या जागेचा इतिहास आणि त्यावरील राजकीय दावे समजून घेतले तर या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये एवढी मोठी चुरस का निर्माण झाली आहे याचा अंदाज आपल्याला सहज लावता येईल। या जागेवर भाजपचा पारंपरिक आणि अत्यंत मजबूत दावा राहिला आहे। गेल्या 2 दशकांचा इतिहास जर पाहिला तर 2005 मध्ये या जागेवर भाजपचे डॉक्टर गुरुमुख जगवानी निवडून आले होते। त्यानंतर 2011 ते 14 हा अल्पकाळ वगळता ही जागा सातत्याने भाजपच्याच ताब्यात राहिलेली आहे। नुकतेच भाजपचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही जागा रिक्त झाली असून भाजपने या जागेवर पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे। भाजपकडे उमेदवारांची मोठी फळी तयार झाली असून यात प्रताप पाटील, किटकी पाटील, नंदू महाजन, अडवाणी आणि अमोल शिंदे यांच्या नावांची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील या जागेवर आपला हक्क सांगताना ऐतिहासिक मुद्द्यांचा आधार घेतला आहे। 2005च्या आधी या मतदारसंघावर सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक शरद वाणी हे शिवसेनेकडून आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते। हा जागा पकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वजनदार नेते गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला सुटावी अशी आग्रही मागणी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे राहून धरली आहे। गुलाबराव पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची मोठी ताकद आहे। आपल्या या राजकीय वजनाचा वापर करून ते आपले सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासाठी महायुतीतून उमेदवारी खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत। शिवसेनेनं यापूर्वी 2दा ही जागा लढवून जिंकली असल्यामुळं तिसऱ्यांदा शिवसेनाच असा नारा देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींचा विचार केला तर सुरुवातीला या जागेसाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे सुपुत्र सुमित पाटील यांना पुढे करून स्थानिक पातळीवर बैठका आणि कार्यकर्त्यांचा संपर्क वाढवला होता, ज्यामुळे शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा निर्माण झाली होती। परंतु मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या मुलाच्या वयाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करत विधान परिषदेसाठी किमान 30 वर्षे वय पूर्ण असणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं। या राजकीय चातुर्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी अचानक युटर्न घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला, ज्यामुळे शिवसेना शिंदे गटात प्रताप पाटील यांची उमेदवारी आता जवळपास निश्चित झाली आहे। परंतु खरा पेच शिवसेनेच्या अंतर्गत वादत नसून महायुतीमधील मित्रपक्ष असलेला भाजपकडून निर्माण झाला आहे। भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत मोठी फिल्डिंग लावली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भाजप खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि एक गुप्त बैठक तब्बल 2 तास पार पडली। या बंद दाराआड झालेल्या बैठकीत जळगावात भाजपची ताकद मोठी असल्यानं ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपनेच लढवावी असा आग्रही सूर या सर्व लोकप्रतिनिधींनी आवळला होता।
या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीत कोणताही वाद नसल्याचा वरकरणी दावा केला असला तरी जळगावची जागा भाजपला मिळवण्यासाठी ते पूर्णपणे आग्रही असून त्यांच्याकडे 10 पेक्षा जास्त सक्षम इच्छुक उमेदवार तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। गिरीश महाजन यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना थेट शब्दच दिला आहे की जळगावची जागा भाजपलाच मिळणार आणि उमेदवारी अर्ज दाखल करणं ही केवळ आता एक औपचारिकता असणार आहे। या निवडणुकीतील पक्षीय बलाबल आणि संख्याबळ जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत। त्यामुळं केवळ नवनियुक्त नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष हेच या निवडणुकीत मतदान करणार आहेत। जिल्ह्यातील एकूण 482 नगरसेवकांच्या जागापैकी भाजपचे 171, शिवसेनेचे 120, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 33 तर शरद पवार गटाचे 24 नगरसेवक आहेत। तसेच जळगाव महानगरपालिकेच्या 75 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 46 आणि शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत। या संपूर्ण आकडेवारून हे स्पष्ट होतं की महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी महायुतीच्या अंतर्गत मात्र भाजपचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा खूपच जास्त आहे। याच संख्याबळाचा जोरावर भाजप ही जागा सोडण्यास अजिबात तयार नाही। आता जळगाव विधान परिषदेची ही जागा पदरात पडून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे। एकीकडे गुलाबराव पाटील आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून वजन वापरत आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या पारंपरिक जागेवर आपल्याच उमेदवार आणण्यासाठी दिल्ली आणि मुंबई पातळीवर मोठी व्यूहरचना केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांची आपल्या मुलाला आमदार करण्याची स्वप्न पूर्ण होणार की गिरीश महाजनांची फिल्डिंग भाजपला बाजी मारून देणार, हा जळगावच्या राजकारणातील सध्या सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। महायुतीचे वरिष्ठ नेते या जागेचा तिढा कसा सोडवतात आणि अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटेल का? मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील आमदार होतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।